कोस्टल रोडवरील आंदोलन प्रकरणामध्ये मनसेच्या 4 पदाधिकाऱ्यांना गावदेवी पोलिसांनी ताब्यात घेतलं। संजय जामदार, विनोद कदम यांच्यासह 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले। कोस्टल रोडवर जय हो या गाण्याची धून ऐकू येते, तर त्याऐवजी जय जय महाराष्ट्र माझा हे गाणं वाजवण्याची मागणी मनसेने केली। दरम्यान मनसेवर शिवसेना प्रवक्ते राजू वाघमारे यांनी पलटवार केलाय। आज बेरोजगारी मोठ्या प्रमाणात झालेली आहे। IT पार्कमध्ये तिथे मराठी लोकांना नोकऱ्या नाही आहेत। परप्रांतातली मुलं येऊन तिथे IT पार्कच्या नोकऱ्या बळकावत आहेत, त्याच्यावर काहीच बोलत नाहीत। तिथं 50% 60% नोकऱ्या दिल्या पाहिजे अशी बरेचसे प्रश्न आहेत, तिकडे तुमचं दुर्लक्ष आहे। आज परवा पुणे मुंबईला आम्ही गेलो तर मी स्वतः अडकलो, माझी सासरे वारले होते, 30 तास गेले। म्हणजे जिथे सुविधा द्यायला पाहिजे तिथे तुमचं काही लक्ष नाहीये। जिथे मोठेपणा घ्यायचं बडेजाव घ्यायचा आणि इतर प्रांतीयांना खुश करण्यासाठी अशा प्रकारचे निर्णय घ्यायचे हा निषेधार्ह आहे। मनसेने जो प्रकार केला आहे तर मला त्यांना हेच सांगणं आहे की हिंदी गाणं हे सुरुवातीला सुरू झालेलं आहे, देशप्रेमाचंच गाणं आहे, वेगळं गाणं नाही आहे। आणि ही जी सुरुवात झालेली आहे ही सुरुवात नक्कीच पुढे मराठी गाण्याची पण होईल। पण पहिलं गाणं होतं ते गाणं देशप्रेमावर आपण घेतलेलं आहे। पुढचा मराठी गाण्याचा विचार नक्कीच महायुती करेल